तिळकुंदा काय तिळकुंद चतुर्दशी म्हणून तिळाचे लाडू पण बनवतात. तुम्ही दोघं सिव्हिल इंजिनियर आहात का? तुम्ही त्याच्यात काहीतरी केलंय तर तुम्ही स्वतःचं घर का नाही सुधारत? आईंच्या माहेरी जिकडे आज दादांचा आज उपवास आहे. बहिणीचा लाईव्ह मोदक वळायला घेते आणि आम्ही इकडे तिळगुळ बनवून घेतो. इकडे सुपाऱ्या कोणी टाकल्या? आई माझा ह्यातलं कुठला असेल? काय ना काय शोधता आणि शोधता शूट करायचे राहतात. अर्ध सांडलं. टीव्ही पेक्षा मोबाईल पेक्षा कितीतरी बरं. फोटो नाही काढत, तुझा तर नाहीच काढत. नवीन कोहळं जेव्हा केव्हा मी कापते तेव्हा वहिनी साहेब भाजी बनवतायत. आज दिवसभर काय माझं खरं आहे. काय हवंय? कचरा काढून घेतायत. वहिनी भांडी घासतेय. त्या पोराने जायफळ कुठे टाकले काय समजत नाही. कुठे जाऊन आलास तू? ही आमच्या घरातली वहिनी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत. आज आहे माघी गणेश जयंती. तू जे दिलंय तेच नाही फिनिश करत आहेस, मग अजून मागून काय करशील? हा खातो. दुसरं देऊ तुला? ते नको, दुसरं हवं. आज सकाळी देवपूजा करताना आईने बाप्पाची पूजा केली. इथे विडा मांडला. दरवर्षी त्या करतात. आमच्याकडे असा सेपरेट असा उत्सव नसतो, पण हे दरवर्षी असतं. आई दरवर्षी नैवेद्य दाखवतात. आज सुद्धा मोदक पण असतील. तयारीला लागलोय. आणि इकडे कांदा कापतीये. तशूचा जस्ट नाश्ता आटोपलाय. अरुण आम्ही 4 वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिल्या खायला. त्यांनी एक घड नाही संपवली. आई खोबरे खिसतायत तिथे. आणि तोपर्यंत मी पटकन जराशी भांडी घासून घेते. इकडे आमचा डाळ शिजतीये. आणि कुशल दादांचा आज उपवास आहे. आई पप्पांचा पण उपवास आहे. वहिनीचा नाही ना? वहिनीचा, माझा, कुमारचा नाही, आमचा तिघांचा नाही. बाकी सगळ्यांचा उपवास आहे. हे आमच्या शेतातले तांदूळ, हे आमच्या शेतातले खडे काळे तांदूळ आणि भातकुण. ही आमच्या घरातली वहिनी, ही आमच्या घरातली पोरं, ही बाहेरची टोमॅटो. आणि आताच वहिनी त्यांना ओरडत होती. जर ते शूट झालं असतं तर तो आमच्या वहिनीचा ओरडा. लाईव्ह लाईव्ह लाईव्ह. आज माघी गणेश जयंती आहे. आणि काय आहे आई? तिळकुंदा काय? तिळकुंद चतुर्दशी म्हणून तिळाचे लाडू पण बनवतात आणि मोदक पण बनवतात. ओके, सो आपल्याकडे आज दोन्ही गोष्टी असणार आहेत. सो आई आता तिळगुळांची तयारी करतायत. आम्ही संक्रांतीला बनवलेले तिळगुळ सगळे फिनिश झाले. मोदकांसाठी इथं चोय तयार आहे. वहिनी तुरीचे शेंगांचे दाणे काढतीये. आपण चला कपडे वाळत लावून येऊया. 2 बॅचेस झालेल्या आहेत कपड्यांच्या. 3री वेळ सुरू आहे. आई इकडे मोदक वळायला घेतात आणि आम्ही इकडे तिळगुळ बनवून घेतो. आमचे पण तिळगुळ झाले. कुठलं व्हाईट वाला? पर्पल रिंगच्या बाजूला. हा हे बाय हे आपलं ह्याची चहाची वगैरे बरणी येते त्याचं झाकट. त्याच्यात काल आरूला मनूक दिले ना, तर तो इकडे घेऊन आला. आमची मोदकांची एक बॅच ऑलरेडी शिजतीये आणि एक इकडे दुसरी तयार होते. खायला या मोदक खायला. हे आईंचे मोदक बघा मस्त. आणि आता थोड्या वेळाने मी माझे दाखवीन जे ह्याच्यापेक्षा अगदी विरुद्ध असतील. ही आता आमची दुसरी बॅच जाते. आई माझा ह्यातला कुठला असेल अंदाजे? ह्याच्यात मिक्स झालेला दिसतोय का तुम्हाला? वेगळा एखादा वाटत असेल तर तो माझा आहे. आणि जर मिक्स झालेला असला, नाही हा नाही माझा, हा नाही माझा, हा माझा नाहीये नक्की कन्फर्म. कुठला तरी असेल ह्याच्यात. आणि आता आम्ही नैवेद्य वाढून घेतोय. तेव्हा नैवेद्य दाखवतोय. चला आम्ही निघतोय आईंच्या माहेरी जिकडे आज माघी गणेश जयंतीचा गणपती बाप्पा बसलेले आहेत. पहिल्यांदा गणपती उत्सवाचे बाप्पा विराजमान झाले. आम्ही निघालोय. आई पप्पा 2 पोरं, मी. वहिनी दादा नंतर जाणार आहे. कुमार कामानिमित्त बाहेर आहे. पहिले मी काय करायचे, आवरणा सहित फ्रीज मध्ये ठेवायचे आणि मग लागेल तेव्हा क्यूब्स करून घ्यायचे. पण त्याच्यापेक्षा मला ही मेथड बरी वाटते की नवीन कोहळं जेव्हा केव्हा मी कापते तेव्हा मी त्याचं साल काढून बिया काढून एकदाच अशी क्यूब्स करून ठेवते. आणि मग दररोज सकाळी यातलेच क्यूब्स मिक्सरला लावायचे, ज्यूस बनवायचा आणि स्ट्रेन करून प्यायचं. हे मला सोपं वाटतंय जरा. ही घरची वेलची केळी आहेत. काल हे होतं ना उत्सव, गणपती उत्सव, तर प्रसादासाठी देवापुढे ठेवली होती. त्यातली आरुने ऑलरेडी संपवली आहेत सकाळी सकाळी. आता अजून जर त्याच्या समोर ठेवली ना तो अजून खाईल.
सध्या बास त्याला, नंतर देईन हवा तर, आता बास झाला. ज्यूस गाळण्यासाठी हे असं स्ट्रेनर बॅग आहे ही माझ्याकडे. आपला साधा कॉटनचा कपडा पण घेऊ शकतो आपण गाळायला, तुम्ही पाहिजे तर गाळणीने पण गाळू शकता. पण ह्या कपड्याने कसं असं आपण निथळू शकतो ना, काय म्हणतात असं, आपण काय म्हणतात असं दाबून दाबून त्यातलं ज्यूस काढू शकतो. हे बघा, हे मी गाळून घेतलेलं आहे. अयो शूट करायचे नादात अर्ध सांडलं. आणि हा सगळा चौथा जो आहे ह्या बॅग मधला, स्ट्रेनर बॅग मधला. आणि हे गुरांना जाईल. काय मम्मा, काय घेऊन आलास? काय ना काय शोधता आणि शोधता. शंकरपाळा दिलेल्या अर्ध्या खाली आहेत. ते तळायचं आहे बेटा, ते कच्चं आहे. कच्च्या पाहिजे काय येडू? अरे ते तळायला लागेल, नंतर ते तुला पापड करून देईल. त्याचा तो पापड आहे, तो तळायला लागेल येड्या. दोन्ही पोरं मातीत खेळतात आणि मी बसले पहाऱ्याला. पण ठीक आहे, टीव्ही पेक्षा मोबाईल पेक्षा कितीतरी बरं, नाही का? माझा ड्रेस उसवला. माझ्याकडे कपडे ना खूप टिकतात, म्हणजे मला ते उगाच फेकून द्यायला आवडत नाही कपडे. जोपर्यंत ते खूप जास्त खराब नाही झालेले, फाटलेले नाहीये, तोपर्यंत मला ते फेकून द्यायला आवडत नाही. आता हा ड्रेस तुम्ही बघाल तर त्याला बाकी काही झालेलं नाहीये. ते काठीशी कशाला खेळायला पाहिजे? लागेल बाबू. काठी ठेव, काठी ठेव, काठी ठेव. हा ड्रेस आणि एवढा नव्हता उसवला, तो मी ताणला आणि मग रेकॉर्डिंग चालू केलं. नाही तुम्ही बोला एवढा पाटलाय आणि तरी मी घातला. माझ्या आत्ता लक्षात आलं की तो थोडासा उसवलाय, तर मी तो आणखी उसवला. ओके, मी चेंज केलाय टॉप. हा टॉप मी आतापर्यंत बाहेर वापरायचे, पण आता मी तो घरी वापरायला काढलाय. दादी खाली आहे. फोटो नाही काढत, तुझा तर नाहीच काढत. त्याला काही झालेलं नाहीये, लेस वगैरे त्याची व्यवस्थित आहे, कुठून काही फाटलेलं नाहीये, काही नाही. फक्त प्रिंट काय म्हणतात फेड झाली आहे, त्याच्यामुळे मी आता घरी वापरायला काढलंय. तर नवीन कपडे जुने झाले किंवा असे झाले थोडे डल की ते घरी वापरायला काढते. जोपर्यंत कपाट भरलेलं आहे ना, तोपर्यंत मला नवीन कपडे घ्यायची इच्छाच होत नाही. असं वाटतं की 2-3 ड्रेस कमी झाले की मग एखादा नवीन ड्रेस घ्यायची इच्छा होते. असं ते केमिकल लोचच तसं आहे, त्याला काय. त्याच्यामुळे एखादा कपडा खराब झाला, फेकून द्यायचा झाला की मग ते छान वाटतं का आता नवीन कपडे घरात येतील असं म्हणून. शुभ सकाळ मंडळी. मी टिकली लावायला विसरले खाली येताना. आई पप्पा बाहेर गेलेत, जरा दूध भरून घेते. पहिले तुम्ही बघितलं असं आधीच्या व्हिडिओज मध्ये 2 बालद्या असायच्या, आता एकच बालदी आहे. कारण की 2 बालद्यांचं दूध आम्हाला संपायचं नाही, तर खूप जास्त व्हायचं. त्याच्यामुळे मग आम्ही एक म्हैस जी होती ती दुसऱ्यांना विकली. त्याच्यामुळे आता एकच बालदी दूध आहे, तर ते मी भरून घेते. जेव्हा आपण असतो, मुलं नसतात किंवा वहिनी हसतच गेली, किंवा मुलं ऍटलिस्ट 5वी-6वी येतेपर्यंत, तिथून पुढे जरा मुलं त्यांचं आवरतात, ते समजूतदार असतात, सगळं पटपट करतात, ते ठीक आहे. या मधल्या ज्या फेज आहेत ना, त्याच्यातल्या ज्या आया आहेत ना, कठीण आहे. तशूला आता जायचं आहे स्कूलला, जेमतेम नाश्ता भरवून, डबा पॅक करून. त्यात आता आरूला कुमार घेऊन गेले जरा फिरायला. तो पण आज सकाळपासून चिडचिड करतोय. एकदा सकाळची सुरुवात जर चिडचिडली झाली तर दिवस चिडचिडमय होऊन जातो. मी भांडी उरकून घेते नाश्त्याची. कुठे जाऊन आलास तू? कुठे गेलो आपण? चॉकी आणायला? चॉकी नाही घेतली. चॉकी नाही घेतला? डबा विसरला का बघ त्याचा. तशू हो, डबा विसरलाय. काय रे देवा. फोन आलेला वहिनीचा. माझा फोन सायलेंट होता, मला पहिले केला असू शकतो. बाजू त्याला उचलून आरू लगे बस तू माघारी त्याला घेऊन. हा मी बसते, आपण बसूया राडाच्या पाठी. आलो हो ये. तो निघणार नाही ना, डबा लॉक केलेला आहे ना? नाही निघणार नाही. दादा लगेच येणार आहे दादूचा डबा देऊन. दादू स्कूलला विसरला ना डबा न्यायला, म्हणून डॅडा द्यायला गेलाय. आपण जाऊया, डॅडा आल्यावर जाऊया. चल आपण जाऊया बेटा, जाऊया. काय हवंय तुला? काय हवंय?
आज करायची आहे मटारची भाजी. मटार सोलायला लागेल, सोलून ठेवते. काय बेटा असं आहे आज दिवसभर, काय माझं खरं नाही. काय हवंय बाजू, काय हवंय? चॉकी नाही आपल्याकडे, फिनिश झाले चॉकी. काय नाही, टाइमपास करायचं त्याला. मटारचे दाणे शिजायला लावले. तिखट लागलं? काय खाल्लंस तिखट लागायला? चिकट चिकट टपोग. असं नाही करायचं. असं नाही करायचं बाळा. सगळ्याच टाकून द्यायला लागतील. सगळ्याच या पोरांनी तोंडात टाकून मग फेकून दिलेत, म्हणूनच चिकट चिकट झाला हात त्याचा. कुकरला मटारचे दाणे शिजायला ठेवलेत मी, कारण का फ्रोझन मटर पण होती थोडीशी आणि थोडेसे दाणे मी आत्ता साफ केले. तर फ्रोझन मटर कधी कधी नाही ना शिजत, म्हणून म्हटलं कुकरला हे करून घेऊया. हे सालं सुपात भरायचे आहेत म्हणजे गुरांना जातील. मग मी कांदा टोमॅटो बटाट कापून घेते तोपर्यंत. त्या पोराने जायफळ कुठे टाकले काय समजत नाही. ते पिशवीत होते, कुठं फेकून आले ते शोधायला पाहिजे. त्याला विचारते मी त्याला, हे बघ हे बघ हे बघ हे बघ. नाही हे काय आहे? काय सुपाऱ्या आहेत त्या आजीने गोळा करून आणल्यात आणि तू त्यांची दैना नको करू. ऑलरेडी 3-4 सुपाऱ्या तुम्ही खेळायला कुठे घेतल्यात, तुम्ही टाकून दिल्यात कोण जाणे. मटारच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि वरण लावलंय शिजायला, म्हणजे डाळ फक्त शिजायला लावली आहे. जायफळ सापडले, त्यांनी लपवून ठेवलेले टेडीच्या खाली. तर फ्रीज उघडला ना तर परत येईल, नंतर ठेवलेलं परवडेल. नाही त्या ताई जरा 2-3 दिवस सुट्टीवर आहेत. वहिनी आली तशूला सोडून आणि आती दादा पण आलेत. वहिनी साहेब भाजी बनवत आहेत, या जेवायला. हे आम्हाला लागणार आहे ऑलरेडी भाजीसाठी. मी कांदा टोमॅटो कापून देते तिला. हे लागेल वरणाला आम्हाला फोडणीला. भाजी रेडी झालेली आहे, कोथिंबीर वरून भरभरती आहे, ती मिक्सअप करायची आहे. वहिनी फोडणी देते वरणाला. भात शिजत ठेवलेला आहे. आता ही जराशी भांडी आहे ती उरकायची आणि इकडे ही रूम उरकायची. पसारा काय केलाय पोराई तो. अजून कपडे आहेत ते वेगळे. आरूची कामगिरी सगळी काढा. आता मी व्हिडिओ बनवलेले ना, तर एक कमेंट होती का तुम्ही एवढे सिव्हिल इंजिनियर मध्ये काहीतरी केलंय, म्हणजे मी आणि माझ्या नवऱ्याने कुमारने, तुम्ही दोघं सिव्हिल इंजिनियर आहात का, तुम्ही त्याच्यात काहीतरी केलंय, तर तुम्ही स्वतःचं घर का नाही सुधारत, असं कमेंट होती. तर माझा सिव्हिलशी काही संबंध नाहीये. हा, मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे, त्याच्यात माझं मास्टर्स झालंय. वहिनीचं MBA झालंय फायनान्स मध्ये. कुशलदादांनी आमच्या पॅकेजिंग केलेलं आहे, त्यांचा जॉब त्याच्यामधला आहे. माझा नवरा सिव्हिल इंजिनियर आहे, त्याचं मास्टर्स पण झालंय कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मधून. तो एक गव्हर्नमेंट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची सिव्हिलची जी कामं असतात ती तो घेतो, प्लस प्रायव्हेट सुद्धा घेतो. बंगला वगैरे म्हणजे काही घर काही बांधायचं असेल, रोड कन्स्ट्रक्ट करायचं असेल, काही असं प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटची कामं तो घेतो. हा, आमचं घर आम्ही का सुधारत नाही आहोत, जे नवीन व्ह्युअर्स आमच्याशी जोडले गेले त्यांच्यासाठी सांगते. हे जे वास्तू आहे इथे जिथे आम्ही राहतोय, की तो बंगला म्हणून किंवा एक शेतावरचं घर म्हणून नव्हतं उभारलं. का उभारलेलं वहिनी आहे? हे असंच फार्म हाऊस म्हणून उभारलेलं आहे. हा, म्हणजे इथे ते राहायला येणार नव्हते. आजी जेव्हा सिरियस झाल्या तेव्हा मग ते इथे आले माझ्यामध्ये. एक्झॅक्टली स्टोरी मला पण नाही माहिती, बट हे राहण्याच्या हेतूने बांधलं नव्हतं. हा, हे राहण्याच्या हेतूने बांधलं नव्हतं. आमचे सासरे बुवा जे आहे त्यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता पहिले, आणि हे होतं आपलं त्यांचं गव्हर्नमेंट, म्हणजे आपलं पॉलिटिक्समध्ये पण त्यांचं होतं. ते सरपंच वगैरे गावचे आमचे राहिलेले आहेत. तर त्यांना जी पॉलिटिकल माणसं भेटायला यायची किंवा जी बिझनेस रिलेटेड माणसं भेटायला यायची ना, ती आत्तापर्यंत नेहमी घरीच यायची. पण सगळ्याच गोष्टी उठसूट घरी नको म्हणून त्यांनी इथे ऑफिस टाईप पहिले रूम बांधले, हा जो आमचा हॉल आहे तो. आणि मग त्या मंडळींना काहीतरी चहा करून देता यावा म्हणून हा एवढा बेसिक फक्त किचन ओटा बांधला. बेसिक काहीच नव्हतं इथे. हे जे ड्रॉवर्स आहेत किंवा हे जे पाठीमागे दिसतं ते पण नंतर केलं. बेसिक इथे फक्त किचन ओटा त्यांनी उभारला होता आणि एक रूम काढली होती आणि टॉयलेट बाथरूम, एवढंच होतं पहिले. नंतर जेव्हा आमच्या आजी सासूबाई म्हणजे कुशलदादा कुमारची आजी जेव्हा आजारी पडली तेव्हा गावातल्या घरी त्यांची देखरेख करणं कठीण होऊ लागलं, कारण की त्यांचं सगळं करायला लागायचं. सो ह्या घरामध्ये सगळं एका लेवलला होतं. तिकडे जुन्या घरी पायऱ्या वगैरे होत्या, प्लस टॉयलेट बाथरूम बाहेर होतं, असं होतं. पण ह्या घरी सगळं आतमध्ये होतं आणि एका फ्लोअरला होतं. आई जरी घरात एकटे असेल तरी त्यांना मॅनेज करणं ते सोपं जायचं, म्हणून ते लोक इकडे शिफ्ट झाले.
आणि मग इथेच राहिले ते, इथेच झाडं वगैरे लावली. म्हणजे आजींच्या डिमाईस नंतर सुद्धा ते लोक गावी शिफ्ट नाही झाले, इथेच राहिले. अगदी कुशलदादा आणि वहिनीचं लग्न झालं तेव्हा सुद्धा वरच्या रूम बांधलेल्या नव्हत्या. तेव्हा दादा वहिनी मुंबईला राहायचे लग्नानंतर, आणि इथे जेव्हा कधी यायचे तेव्हा ते खालीच राहायचे, सणासुदीला यायचे तेव्हा. नंतर आमच्या लग्नाच्या आधी वरच्या 2 रूम उभारल्या, जिकडे एका रूम मध्ये दादा वहिनी तशू राहतात, एका रूम मध्ये आम्ही तिघे राहतो, असं आहे. तर ही जी वास्तू आहे ना ती असं घर म्हणून नव्हती उभारली. ही पण जी बाहेरची शेड आहे पत्र्याची, ती नंतर गरज वाटते, ऊनच जास्त येत आहे, सावली असावी, माणसांना बसायला जागा असावी म्हणून ते थोडं 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 वाढवत नेलंय. वेल प्लॅन काही नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला थोड्याफार उणीवा भासत असतील. आता हे जे पीओपी वगैरे केलंय ना ते पण आम्ही आत्ता करून घेतलंय का, आता बाबा आपण इथे राहतो तर एकदमच कसतंय नको, थोडं थोडं करूया म्हणून ते केलंय. आता तुमचा आशीर्वाद असतील तर कधी घर बांधू तेव्हा बांधू. सध्या तरी ही रियालिटी आहे आणि थोडीशी डागडुजी आम्हाला करायची आहे, पण त्याचा मुहूर्त लागत नाहीये. काय ना काय आड येते म्हणून ते राहते, पण करायचं आहे. जसं की इथे हे दिसत आहेत छज्जे वगैरे, ते थोडेसे दुरुस्त करायचे आहेत. आई पप्पांचे बेडरूम जरा दुरुस्त करायचे आहे. अशा काही गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. करायचं आहे त्याला. हा करणार आहोत, त्याला मुहूर्त लागत नाहीये. बाकी पण बऱ्याच गोष्टी असतात ना असं. आई पप्पा आले, गाडी आली. या पोरांनी हे कुठे टाकल्या सुपाऱ्या, या बघ इकडे टाकल्यात सगळ्या. इकडे सुपाऱ्या कोणी टाकल्या? सुपाऱ्या कोण टाकली तिकडे? कोणी टाकली? आई कचरा काढून घेत आहेत, वहिनी भांडी घासते, आपण कपडे लावून घेऊया. शेकोटी काल इथे केली होती, त्याचे निशाण पडलेत. आलुशी काय करताय? अभ्यास करताय? हे काय इम्पॉर्टंट नाही ना कोणचं काय? थांब, कुठून काढलं पहिले बाबांना विचारू दे.